नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। निवडणुकीत प्रचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करा, वंचितचे जुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। हो घातलेल्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर इर्शादभाई जागीरदार यांनी घेतली पत्रपरिषद। आमदार नितेश राणेच्या फोटो पोस्टरला धुळ्यात समाजवादी पार्टीने मारले जोडे। अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्यावर कठोर कारवाई करा, शहाभाऊ सोनवणेच्या नेतृत्वात शिंदखेड्यात काढण्यात आला महामोर्चा। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। निवडणुकीच्या काळात शासकीय व निमशासकीय कर्मचारी उमेदवाराचा बेकायदेशीर प्रचार व आर्थिक देवाणघेवाण करतात। यामुळे आचारसंहितेचा भंग होत असतो। अशा कर्मचाऱ्यांवर व संस्था चालक व संस्थेचे पदाधिकारी यांच्यावर कारवाई करून संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी, या मागणीचं वंचित बहुजन आघाडीतर्फे आज धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष रविकांत वाघ, आबासाहेब खैरनार, जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम, माजी नगरसेवक तथा वंचितचे संभाव्य विधानसभा उमेदवार जितेंद्र शिरसाट, जिल्हा संघटक शंकर खरात, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ, सीताराम वाघ यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने निवेदन देण्यासाठी उपस्थित होते। महाराष्ट्रात विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुका आणि मागील काही निवडणुकींचा अनुभव घेता वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आमच्या असे लक्षात आले आहे की जे प्रस्थापित पक्षाचे उमेदवार उभे असतात हे बहुतेक निमशासकीय व शासकीय संस्थांचे पदाधिकारी असतात आणि ते संस्थेच्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्या कर्मचारी हे मतदारांना विविध प्रलोभनं देतात, आर्थिक देवाणघेवाण करतात। अशा कर्मचाऱ्यांवर माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी बडतर्फीची कारवाई करावी, तसेच जे संस्थेचे पदाधिकारी असतील त्या संस्था देखील बडतर्फीची कारवाई करण्यात यावी, अशा प्रकारची आमची मागणी आहे। मागच्या गेल्या लोकसभेच्या येथील एक कर्मचारी हा पैसे वाटप करताना आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला सापडला। त्याने अनेक निवेदनं दिली, परंतु कुठल्याही प्रकारची शासनाने दखल घेतली नाही। ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि त्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीचे आम्ही पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, तसेच जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात आणि वंचित बहुजन आघाडीचे संभाव्य उमेदवार जितूभाऊ शिरसाट, सीताराम वाघ आणि मी स्वतः चंद्रमणी वाघ, वंचित बहुजन आघाडीचा उपजिल्हाध्यक्ष, सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून असं ठरवलं की हे निवेदन द्यायचं आणि ते निवेदन दिल्यानंतर येत्या 8 दिवसात जर शासनाने आदेश काढले नाहीत तर ह्या पुढची भूमिका ही संविधानात्मकदृष्ट्या आम्ही आंदोलन करून। धुळे शहरात सिम्बॉलिक विजन आणि इशुबेस काम झालेलेच नाही। दरम्यान त्यामुळे धुळे बकाल झालेले आहे। धुळ्यात रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही, म्हणून विजनसह इशुबेस कामाच्या माध्यमातून इतिहासात नोंद होईल अशी कामगिरी करायची असल्याचा मानस धुळ्याच्या राजकारणातील मोठी हस्ती धुळे विधानसभा मतदारसंघाचे समाजवादी पक्षाच्या माध्यमातून इंडिया आघाडीचे उमेदवार इर्शादभाई जागीरदार यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान धुळे शहरातील साखर रोडवरील महिंद्रे शिवारातील हॉटेल कृष्ण येथे इर्शादभाई जागीरदार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली राजकीय भूमिका विशद केली। एवढंच ह्याची मानसिक तात्पर्य आहे की मी जे सांगितलं की जयदेव आपटेच्या जीवाला धोका पोहोचू शकतो। याचं कारण आहे की एवढे दिवस झाले जयदेव आपटे का फार मोठा गुन्हेगार नाही आहे, इंटरनॅशनल क्रिमिनल नाही आहे, तर तो कुठं लपलाय काय लपलाय हे सगळे पोलिसांना माहिती आहे, असा माझा विश्वास आहे। आणि त्यांनी त्याला लवकर अटक करून कोर्टातून त्याला ज्युडिशियल कस्टडी द्यावी, कारण त्याचं काय जीवाला वाईट झालं बरं वाईट तर जे सच्चे जे दुसरे चोर आहे जे मागचे कोण होणार नाही।
आणि दुसरं जे प्रश्न तुम्ही मला विचारलं की अजितदादांनी इथं दोन्ही विषयांवर मी नाराज झालो, तर माझा एक विषय हे माझा भावनिक विषय होता आणि दादा हा खमकर नेतृत्व आहे हे मी आज मानतो. तर दादांनी जर आदेश केला असता किंवा दादांनी हट्ट धरला असता तर जयदीप आपटे एक दिवसात अटक झाला असता. आणि दुसरी गोष्ट मोहम्मद पैगंबराबद्दल माझं हेच आहे की दादा पुन्हा 10 तारखेला रामगिरी महाराजांना भेटले. बघा दादा पण माणूस आहे, काही चुकीचं नाही आहे, ते भेटले त्यांनी 15 तारखेला बोलले. तर आपल्यापाशी मशीन नाही की मी आज काय बोलतो उद्या काय बोलेल किंवा भाऊ आज काय भूमिका मांडणार उद्या काय मांडणार हे आपल्याला माहीत नाही. तर दादांना माझी एवढीच इच्छा होती की दादांनी स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं की मी यांना 10 तारखेला भेटलो, यांनी 15ला जे वक्तव्य केलं ते चुकीचं आहे, एवढं त्याचा निषेध करतो, बाकी काही नाही. नमस्कार. मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्दाचा वापर करणाऱ्या बाबांचे समर्थन करीत मुस्लिम समाजाला मशिदीत घुसून मारण्याची भाषा आणि पोलीस प्रशासन व कायद्याचा उघडपणे अपमान करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे या व्यक्तीला आवर घालण्याची गरज निर्माण झालेली असून विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला आपला पराभव स्पष्ट दिसत असल्याने आमदार नितेश राणे सारख्या व्यक्तीला सुपारी देऊन मोकाट सोडण्यात आलेली असून त्यांच्या वागणे आणि बेताल बोलण्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आमदार नितेश राणे यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा समाजवादी पार्टीने केलेली असून शिवाय आमदार नितेश राणे यांच्या फोटो पोस्टरला धुळे शहरात समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जोडे मारले. या आंदोलनात समाजवादी पार्टीचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज देशात व राज्यात भाजपाला आपला पराभव समोर दिसत आहे. विशेषतः आगामी विधानसभा मध्ये भाजपा सरकार हे जाणार असल्याचे त्यांना समजले असून म्हणून सातत्याने महाराष्ट्रात महान व्यक्ती विरोधात अपशब्दाचा वापर करून अवाच्य शब्दात उपयोग करून हे शांतता बिघडवण्यासाठी देशाची आणि राज्याची सुरक्षता संपवण्यासाठी आणि देशात आणि राज्यात जातीय तेढ निर्माण होईल असे कृत्य करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने एक निलेश राणा नावाच्या 1.5 फुटाचा व्हायरस सोडलेला आहे. या व्हायरसने आत्ता पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमवर विवादित टिप्पणी करणाऱ्या रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मुस्लिम समाजाला मारण्याची भाषा केलेली आहे. आणि इथंच ते न थांबता 2 दिवसापूर्वी सांगलीत एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सुद्धा अवाच्य भाषेत त्यांनी दादागिरी केलेली आहे. त्याच्यावर तिथे पण गुन्हा दाखल होणार आहे आणि रामगिरी महाराजावर देशात आणि राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झालेले आहे. परंतु हे नपुंसक सरकार त्याला अटक करत नाही, त्याच्यावर काही कारवाई करत नाही. आज महाराष्ट्र शासनाने आणि विशेष करून पोलीस प्रशासनाने राजकीय दबावाला बळी न पडता देशाची आणि राज्याची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या 1.5 फुटाच्या व्हायरसला त्यांना अटक करावं आणि त्याला आवरावं, अन्यथा ते देशाची शांतता जे होणार आहे त्याच्यात पूर्ण जनतेचं नुकसान होणार आहे याची कल्पना त्यांना नाही आहे. म्हणून आम्ही आज सरकारला आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतो की आपण जे राजकीय दबाव आहे त्याला चुंगारून त्याच्यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा समाजवादी पार्टी तीव्र आंदोलन करेल. अक्कडसे येथील आदिवासी अल्पवयीन मुलीचा दिवसाढवळा अपहरण केल्याप्रकरणी व 1 वर्षापूर्वी विरदेल येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून गोंडपाटमध्ये मृत्यूदर आढळला. त्याची सखोल चौकशी तात्काळ व्हायला हवी म्हणून शिंदखेडा पोलीस स्टेशनवर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माननीय शानाभाऊ सोन्ने यांच्या नेतृत्वात महामोर्चा काढण्यात आला. दरम्यान आजच्या या मोर्चात शिंदखेडा येथील महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते. आदिवासी वाल्मिक लव्य सेनेच्या वतीने टोकरे कोळी भिल समाधान सर्व आदिवासी ग्रुपच्या वतीने या ठिकाणी ज्या अल्पवयीन मुली होत्या, एक विरदेल येथे 1 वर्षापूर्वी ती मुलगी शेतामध्ये गोंडपाटामध्ये तिचा मृतदेह आढळला. 1 वर्ष झाला अजून कुठल्याही आरोपीला अटक नाही. दुसरी घटना अक्कडसे येथे एका अल्पवयीन मुलीला 20 दिवसापूर्वी अपहरण केलं 2 मुलांनी शिंदखेड्यामधून आणि त्या मुलीच्या काकांनी पाहिलं आणि तशी फिर्याद शिरपूर पोलीस स्टेशनला पण दिली.
आणि त्याच्यावरती पोस्को अपहरणाचे कलम लावले पाहिजे आणि त्याचप्रमाणे त्या परिवाराला तुमची मुलगी इथे आहे त्यांच्या त्या अपहरण करणाऱ्या लोकांच्या नातेवाईकांनी तुमची मुलगी इथे असं चांश्याला बोलून तिचं प्रचंड 50-60 लोकांनी प्रचंड मारहाण केली. रक्तात म्हणतो ना आपण पोटात रक्ताच्या गिठोड्या तयार झाल्या, रक्ताच्या उलट्या झाल्या, एवढी मारहाण केली. त्यांच्यावर 307 पोस्को अपहरणाचे जेवढे कलम आहेत तेवढे सर्व कलम त्यांच्यावर लागले पाहिजे. त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे आणि मुलीचा तपास तात्काळ लावून त्या परिवाराच्या ती मुलगी काय परिस्थितीमध्ये आहे त्या परिवाराला त्याचं समाधान होईल, त्या पीडिताला न्याय मिळेल असं पोलिसांनी तात्काळ केलं पाहिजे. त्याचप्रमाणे आमच्या सारख्यांवरती जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते तात्काळ मागे घेतले पाहिजे आणि आमची जी फिर्याद दिली 6 महिन्यापासून आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. पोलीस स्टेशन, गृहमंत्री, SP त्यांच्यावरचे जे अधिकारी आहेत, प्रधान सचिव गृह खात्याचे, या सगळ्यांना भेटून निवेदनं दिली पण आजपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. या सगळ्या म्हणजे हा एक आदिवासी समाजावर अन्याय होतोय शिंदखेडा तालुक्यामध्ये असं आमच्या निदर्शनात आलं. म्हणून या निषेध मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे. कारण आकडसाचा परिवार मजुरी करणारा, बिर्देचा परिवार मजुरी करणारा, त्यांची दखल घेणारा कोणीच नाही. म्हणून हा निषेध मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चाला महाविकास आघाडीचे हेमंतराव साहेब, शिवसेनेचे, नंतर कामराज भाऊसाहेब, शरद पवार साहेब गटाचे, त्याचप्रमाणे संदीप दादा आणि रामकृष्ण तात्या आणि अशा बरेच पदाधिकाऱ्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. 8 दिवसात जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर परत मोठं आंदोलन शिंदखेडा पोलीस स्टेशनला उभं केलं जाईल. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.